ठाणे महानगरपालिकेच्या वतीने स्वातंत्र्याचा 80वा वर्धापन दिवस उत्साहात साजरा करण्यात आला। महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणात महापौर शर्मिला पिंपळकर यांच्या हस्ते ध्वजाचं ध्वजारोहण करण्यात आलं। यावेळेस आयुक्त सौरभ राव, महापालिकेच्या सुरक्षा दल, अग्निशमन दल आणि TDRFच्या जवानांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली। यावेळेस उपमहापौर श्री कृष्णा पाटील, श्री हनुमंत जगदाळे, अशरफ शानू पठाण, त्याचप्रमाणे विविध प्रभाग समित्यांचे अध्यक्ष, नगरसेवक आणि महानगरपालिकेचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळेस गुणवंत कामगार पुरस्कार देऊन कामगारांना सन्मानित करण्यात आलं। आयुक्तांनी नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या। स्वच्छ ठाण्यासाठी सफाई कर्मचाऱ्यांच्या योगदानाचा गौरव करणं हा या सन्मानामागील उद्देश असल्याचं आयुक्तांनी सांगितलं। सर्वप्रथम 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या माझ्याकडून सर्व ठाणेकरांना खूप खूप शुभेच्छा। हा स्वातंत्र्य दिन आपल्याला सर्वांना प्रेरणादायी आहेच, पण सर्वांनी, मला वाटतं ठाणेकरांनी, पूर्ण महाराष्ट्राने हा संकल्प करूया की ज्या स्वातंत्र्यवीरांनी या भारत देशासाठी जे बलिदान दिलं आहे, त्याचप्रमाणे आपणही थोडंफार ह्या महाराष्ट्रासाठी देणं देतो आणि त्याचप्रमाणे या देशासाठी जे काही करता येईल ते आपण करूया, असा संकल्प मी आज इथे बोलू इच्छिते। स्वातंत्र्य दिवस आपल्याला प्रेरणादायी दिवस आहे आणि या दिवशी आपल्याला हा समजते की हा जे स्वातंत्र्य आपल्याला प्राप्त झालेली आहे ती किती कष्टाने, किती मोठी मेहनतने प्राप्त झालेली आहे। आणि देशसेवा करताना, सिटीची सेवा करताना जे ठाणे महानगरपालिकाचे सगळे अधिकारी कर्मचारी आहेत ते आज संकल्प घेत आहेत की ठाणे नगरीला स्वच्छ, सुंदर, राहणे योग्य, इथले जे नागरिक आहेत त्यांना समाधान भेटेल या पद्धतीची कार्यशैली, त्याचा अवलंब करून पुढे जाण्याचा आज आम्ही संकल्प घेत आहोत।